नमस्कार मित्रमैत्रिणींनो. वर्तमानातल्या प्रत्येक क्षणी एकाग्रतेने काम करण्याची सवय लागली की एकाच वेळेला बऱ्याच कामांचा यशस्वीपणे फाडशा पाडता येतो. आजच्या या अधिक गुंतागुंतीच्या जीवनात एकाग्रता, वेळेचं व्यवस्थापन, नातेसंबंध, स्वभाव, सकारात्मक मानसिकता अशा एक ना अनेक गोष्टींचा समतोल राखून आनंदी जीवन जगावं लागतं. कोणाच्या आयुष्यात प्रॉब्लेम नाहीत, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही समस्या अडचणी आहेत. होतं काय की आजचा क्षण जगण्यापेक्षा आपण उद्याची चिंता करतो आणि त्यामुळे आजचा आनंद पण गमावून बसतो. जर आपल्याला जीवन पूर्णपणे आनंदानं जगायचं असेल तर महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वर्तमान काळात राहायला हवं. पुढं काय होईल, कसं होईल अशी भविष्याबद्दलची चिंता करण्यापेक्षा आणि भूतकाळात काय चुका घडल्या याचा विचार करत बसण्यापेक्षा आपण वर्तमान काळात काय करतोय हे बघितलं पाहिजे. प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. खरं तर जे लोक वर्तमान काळात जगतात ते जास्त आनंदी, अधिक आशावादी आणि सकारात्मक, कमी दुःखी, उदासीन म्हणजेच एकूणच जीवनात जास्त समाधानी असतात. आयुष्यात आनंदी राहण्यासाठी व्यक्त व्हा. समस्या आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा. ध्यान, योगा, व्यायाम करा. निरोगी जीवनशैली ठेवा. खोल श्वास देखील फायद्याचा ठरतो. आयुष्यातल्या गोष्टीसाठी कृतज्ञता असू द्या. कृतज्ञता जर्नल लिहा. समस्यांपेक्षा आनंदावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही तुमचा भूतकाळ बदलू शकत नाही. इतरांचे ऐकू नका. स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. तुमच्या आयुष्यामध्ये कोणाला इतकंही स्थान देऊ नका की ते तुमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करतील. सकारात्मक विचार, सकारात्मक कृतीपर्यंत नक्कीच पोहोचा. तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही, तेव्हा कमी अपेक्षा ठेवा. रोज काहीतरी नवीन शिका. शक्य असल्यास इतरांना मदत करा. तुमची मानसिकता बदला. तुमच्या सवयी सुधारा. मनापासून प्रशंसा करा. अशा गोष्टी करा ज्या तुम्हाला समाधान देतात. संयम आणि स्थिरतेसाठी प्रयत्न करा, ज्याचा आपल्याला कायम उपयोग होईल. सकारात्मक लोकांसोबत राहा. तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या. महत्त्वाचं म्हणजे व्यस्त राहा, सक्रिय व्हा आणि काहीतरी उद्दिष्ट ठेवून जगा. चिंता, काळजी हाताळण्यासाठी आपल्याला समस्येवर फोकस न करता आपल्याला समाधान शोधायचं असतं. जास्त काळजीमुळे आपली लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नष्ट होते. सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचार ह्यावर काम करून आपल्याला मार्ग शोधायचा असतो. आनंदी लोक ते नसतात ज्यांच्याकडे सर्व काही आहे, परंतु जे त्यांच्याकडे आहे त्यामध्ये ते आनंदी असतात. समाधानासाठी, भविष्यातील कल्याणासाठी, चांगल्या चिंता, काळजी हाताळण्यासाठी आपल्याला समस्येवर फोकस न करता आपल्याला समाधान शोधायचं असतं. जास्त काळजीमुळे आपलं लक्ष केंद्रित करण्याची क्षमता नष्ट होते. सकारात्मक दृष्टिकोन आणि सकारात्मक विचार यावर काम करून आपल्याला मार्ग शोधायचा असतो. आनंदी लोक ते नसतात ज्यांच्याकडे सर्व काही आहे, परंतु जे त्यांच्याकडे आहे त्यामध्ये ते आनंदी असतात. समाधानासाठी, भविष्यातील कल्याणासाठी तुम्ही चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. जेव्हा आपण वेगवेगळ्या पर्यायामधून एक पर्याय निवडतो तेव्हा निवड करताना लक्षात ठेवा, तुमचं समाधान, आनंद आणि आत्मीय शांती हे महत्त्वाचे असणार आहे. वर्तमान म्हणजे प्रेझेंट म्हणजे गिफ्ट. तेव्हा ह्या क्षणाचा आनंद घ्या. आजचा विचार करा. आयुष्यात रश करू नका, पळू नका, थांबा. निसर्गाचा आनंद घ्या. मनापासून जीवन जगा. स्वतःसाठी जगा. स्वतःला प्राधान्य द्या. हसा, खंबीर व्हा. प्रश्नांची उत्तरे शोधायचं कष्ट आपल्याला घ्यायला लागणारच नाही. असं काहीसा वेडा विचार आपल्या मनात भुंग्यासारखा घोंगावायला लागतो. आता जर हे सगळं मर्यादेपलीकडे गेलं आहे असं वाटतं. कुणाची मदत मागायची सवय नसली तर मदत मागण्यापेक्षा आयुष्यच नकोसं वाटतं. हताश वाटतं. भविष्याबद्दल निराशा वाटते आणि आपल्याला संकटाशी आणि कठीण परिस्थितीशी दोन हात करायची ताकदच उरत नाही. उगाचच वाटतं आपल्याला. तेव्हा रोजच निराश होऊन जीवन जगण्यापेक्षा जी परिस्थिती कठीण वाटते त्या प्रश्नांवरती विचार करा. परिस्थितीचा मागोवा घ्या आणि त्यानुसार तुमच्या जगण्यामध्ये आणि लाईफमध्ये बदल करण्याचा नक्की प्रयत्न करा. एक एक समस्या सोडवत जा. नक्कीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळत जाईल. आयुष्य कठीण आहे, पण लक्षात ठेवलं पाहिजे की कठीण काळ टिकत नाही, पण कठीण माणसे मात्र टिकतात. ज्या काही कठीण कारणांसाठी काही व्यक्तींना आत्महत्या करावीशी वाटते, त्याचा कठीण परिस्थितीला सामोरे जात असंख्य लोक या जगात
धैर्याने जगत आहेत. आपल्या आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन, आपल्या मर्यादा, कमतरता याबद्दलचे आपले नकारात्मक विचार यामुळे खरं तर आपलं आयुष्य आपल्याला समस्यांनी भरलेलं आणि त्रासदायक वाटतं. आपण थोडा जास्त प्रयत्न करून आपली कठीण समस्या सोडवायचा प्रयत्न केला तर ती नक्की समस्या सोडवता येते आणि सुटलीही जाते. पण प्रयत्न करणं गरजेचं आहे. कोणाचा सल्ला किंवा मदत घ्यायचा प्रयत्न का केला नाही? आयुष्यात अशा अनेक व्यक्ती आहेत की ज्यांनी दुर्दैवाच्या फेऱ्यातून बाहेर येऊन आयुष्याला दुसरी संधी कशी दिली हे बघण्याचा आपण कधी प्रयत्न केला आहे का? आपण आपल्या आयुष्याबद्दल सकारात्मक होण्यासाठी प्रयत्न का करत नाही? या अशा जीवनाला जगण्यासाठी उत्तर देणाऱ्या प्रश्नांकडे वळल्यास आयुष्याबद्दल इतके पराभूत अजिबातच वाटणार नाही. तेव्हा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने बघणं गरजेचं आहे. आयुष्य आणि आपला अनुभव या संकल्पना खऱ्या अर्थाने आपल्या जगण्याच्या फिलॉसॉफीवर अवलंबून आहेत. आपली फिलॉसॉफी आपणच बदलू शकतो. आपले आकाश आपणच ओळखू शकतो. आपल्याला किती उंच भरारी घ्यायची आहे हे आपणच ठरवू शकतो. बाकीचं कोणीच ठरवू शकत नाही. तेव्हा किती उंच उडायचं आहे हे ठरवा, ध्येय ठरवा आणि त्यानुसार काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करा. काळाप्रमाणे बदलावं, परंतु आपल्या संस्कारांना शेवटपर्यंत आपल्यासोबत ठेवावं. आपलं व्यक्तिमत्व हे समयीच्या मंद प्रकाशासारखं हवं, शांत आणि सात्विक. प्रकाश कमी असला तरी मनाला शांती देणारा आणि धीर देणारा असावा. प्रयत्न सोडणारे जिंकत नाहीत आणि जिंकणारे प्रयत्न सोडत नाहीत. खोटेपणाचा वेग कितीही जास्त असला तरी ध्येयापर्यंत खरेपणाच पोहोचतो. भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते, माणूस कळायला माणुसकी लागते आणि चांगलं जीवन जगायला चांगले विचार लागतात. ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसून ज्ञानी असल्याचा भास होणं आहे. एखाद्याचे वाईट करून आनंद घेऊ नका, कारण परमेश्वर जेव्हा हिशोब करतो तेव्हा सावरणं तर दूरच, रडण्याच्या लायक देखील ठेवत नाही. पुस्तक माणसाला रद्दी होण्यापासून वाचवतो, तेव्हा पुस्तकाची कास धरा. आयुष्याचं गणित चुकलं असं कधीच म्हणू नका. आयुष्याचं गणित कधीच चुकत नसतं. चुकतो तो चिन्हांचा वापर. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार ही चिन्हे योग्य पद्धतीने वापरली की उत्तर मनासारखं येतं. अनुभवानुसार माणसाची पारख करा, म्हणजे चांगली माणसं दूर होणार नाहीत आणि स्वार्थ साधणारे जवळ राहणार नाहीत. इतरांचं हृदय जिंकणं हाच जीवनाचा हेतू ठेवा, कारण जग जिंकून सिकंदरसुद्धा रिकाम्या हातानेच गेला होता आणि हे प्रत्येकानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भरवसा आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. समोरचा समजून घेणारच नसेल तर आपलं सांगणं आणि त्याचं ऐकणं दोन्हीही व्यर्थ आहे. समोरची व्यक्ती आपल्यावर विश्वास ठेवतो हीच आपली जीवनातील सर्वात मोठी सफलता असते. तेव्हा कोणाच्या तरी विश्वासास नक्की पात्र व्हा. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.